या सखू चेटकिणीसाठी कसंही आणि कधी धावावं लागतंय. या घराचं सुख संपवलंय हिने, तरी ही घराचा केंद्रबिंदू हीच. हिच्या मागे सगळं घर गरा गरा फिरतंय. आले आले, सगळे आले. बघितलं, महाराणी आली. आता हिची आरती ओवाळायची असेल ना? आणू का? नाही, मीठ मोहरी पण आणते. बस झालं. रोज रोज या कार्टीमुळे इतका अपमान सहन करावा लागतोय. आता असं वाटतंय जगण्यापेक्षा मेलेलं बरं. पण वहिनी, तुम्ही हिला इथे का आणलंय? म्हणजे पुन्हा घरात घेणार की का हिला? मग काय, हिच्याबरोबर दिगूला पण जळून मरू देऊ? याला वाचवण्यासाठीच ह्या निखाऱ्याला पदरात घ्यावं लागलंय. हिला आता परत जरा त्या खोलीत नेऊन टाका आणि बाहेरून चांगलं कड्या कुलप लावा. मग मी सुद्धा तिथेच राहील. जिथे सपू असेल तिथेच मी असणार. मला तिच्या जीवाच्या बाबतीत कोणताही धोका पत्करायचा नाही. का या मुलाला जन्माला घातलं मी? व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. या बायको पुढे याला आपल्या आईच्या अपमानाची, कुचंबडीची काहीच चिंता उरलेली नाहीये. तू याच्यासाठी या चेटकिणीला घरात आणण्याचा धोका पत्करलास आणि हा घरी तुझी सेवा करण्याऐवजी हिचा पहारेकरी म्हणून राबणार आहे. बघितलंस, मी काही करू शकते. आऊ आऊ आऊ, ते खोटी सगू होती. वहिनी, मातृभक्त म्हणून ह्याचं आम्हाला केवढं कौतुक होतं. पण ह्याने तुम्हाला पण लातच मारली हो. छे 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 दिगू, अरे काय वागणं आहे तुझं? हा, अरे त्या चेटकिणीची कड घेऊन तू तुझ्या रमाईची अवज्ञा करतोयस? नाही काका, सकुला घरी आणण्याचा निर्णय रमाईचाच होता. त्याचाच मी आदर करतोय. माझं म्हणणं इतकंच आहे, जिथे सखू तिथे मी. काही झालं तरी तिला मी कुठली इजा होऊ देणार नाहीये. ऐकणार नाहीसच ना कुणाचं? तिकडे पिंजऱ्यात राहणार होतास, त्यापेक्षा हे बरं आहे. पण दिगू, निक्षून सांगते तुला, यापुढे या सखूची जबाबदारी पूर्णपणे तुझ्यावर असेल. ही कार्टी कुठे पळून गेली ना, तर मी स्वतः तुला गावासमोर उभं करेन. लक्षात ठेव. वहिनी, अहो मी असं होणारच होतं सखू. तू नको मनावर घेऊस. अगं चांगली बाजू बघ ना. नजर कैदेत असलो तरी आपण आपल्या घरी आलोय की नाही. तुझा आता विश्रांती घे. भास्कर बुवा, तुम्ही फक्त घोटलेले मंत्र म्हणा, बाकी काही करू नका. स्वतःची अक्कल अजिबात वापरू नका. त्या सखूला मनोरमा बाई बरोबर घरी कसं काय पाठवलं तुम्ही?
तिथेच तिला संपवायचा हुकूम असताना तुमच्या डोळ्या देखत तुम्ही कसं काय घडू दिलं हे? सुभेदार, तुम्ही फक्त नावाचे सुभेदार आहात. मर्दुमुकी म्हणाल तर शून्यच. तुम्ही आम्हाला सांगता ना उंटावरून शेळ्या हाकू नका म्हणून. तुम्ही काय करताय? हत्तीवरून उंट हाकता, स्वतः पडद्यामागे लपून मला पुढे कशाला करता? हो, त्या सखूला मनोरमाबाईच्या घेऊन गेले ना, हे माझ्या सांगण्यावरनं नाही, तो पाटलांचा निर्णय होता. आणि तुमच्यात जर हिंमत असेल ना तर जा आणि त्या पाटलाला जाब विचारा. अहो, माझ्यावरच उगाच नरड्याच्या शिरा कशाला ताणताय? रमाई, अगं काय झालंय तुला? तू त्या चेटकिणीला घरात का आणलंस? अगं शंभू बळासोबत तिने काय केलं आठवतंय ना? हो ना, पुन्हा काही वेडं वाकडं झालं किंवा ती इथून पळून गेली आणि गावात तिने नवा हैदोस घातला तर सगळे गावकरी आपलं घर पेटवून देतील, आपल्याला वाळीत टाकतील. आणि मला काय वाटतं वहिनी माहितीये का, तुम्ही तिला घरात आणायलाच नको होतं. गावकीचा अंतिम निर्णय होईपातूर त्या दोघांना तुझ्या घरात ठेव. जाऊ बाई, अहो जास्तीत जास्त वेळ मी चुळगऱ्यात असते आणि माझ्यासोबत ती चेटकीण असणार म्हणजे माझ्या जीवाला धोका. अहो तुम्ही उगाचच आणलं होती ना. गप्प बसा, गप्प बसा. काय चाललंय तुमचं? माझ्याच घरात राहताय फुकटचं आणि मलाच सल्ले देताय, माझ्या चुका काढताय. बेईमान कुठले? आणि आणि मी जे काय करते ते माझ्या मुलासाठी. माझ्या दिगूसाठी मी काहीही करेन, वाटेल ते करेन. आज त्याच्या जीवाला धोका होता, माझ्या मुलाचा बळी गेला असता. मी आई आहे त्याची, मी काय बघत राहू का फक्त? खूप खूप कामं पडली आहेत, मी आज जाते. हो सासू काकू, आता मी आली आहे ना, मी तुम्हाला चुलघरात मदत करीन. हा, नको ग बाई, तुझी मदत नकोय मला. जाऊ बाई किती म्हणाले ना चूल घरात जा म्हणून, तरी येऊ नकोस ग बाई. माझ्यापासून 4 हात लांब आणि माझ्या लेखापासून 10 हात लांब राहा. चेटकीण आहेस तू, चेटकीण. आमच्या जवळ येऊ नकोस ग बाई. रमाई, मला वाटतं नाही म्हणजे हिला पिंजऱ्यातून जरी सोडलं असलं तरी तिला इथे बांधूनच ठेवायला हवं. माझ्या शंभूला हिच्यापासून धोका आहे. बघू नकोस दिगू, मी स्पष्टच बोलते. मुळात हिला इथे आणायलाच नको होतं. आता काय सगळे उद्योग सोडून हिच्यावर लक्ष ठेवायचं का आम्ही सगळ्यांनी, की ही कोणाचा बळी घेते ते? हवंस, माझ्याशी तुम्ही असं का वागता? मी काय केलंय? मी घर कामात किंवा तुमच्या सेवेत कधी चुकलीये का? हो, सांगाल ती कामं मी केली, चूक नसली तरी शिक्षा भोगली. हो, नरपशु, अग्निवर्षाव अशा संकटात रात्र रात्र बाहेर उभी राहिली, कधीच कशाला नकार दिला नाही. मला फसवून कुलदेवीच्या नावाखाली चिंगरोबाच्या पूजेचा घाट घातला. मी रात्रभर जागून सगळ्या गावासाठी पुरणपोळ्या केल्या.
सासूबाई, हो मी कीर्तनकार वडिलांची मुलगी. मी जर खरंच चिटकी नसते तर तर मी प्रामाणिक सेवा केली असती का? हो मी मुलांना नाही पळवलंय, तरी मला पिंजऱ्यात बंद केलं, कात्याने टोचलं मला, पण मुलांचा जीव वाचावा म्हणून मी हे सगळं सहन केलं. याआधी मी जलसमाधी, अग्निशुद्धी अशा कसोट्या दिल्यात, पण तुम्ही माझ्यावर कणभर तरी विश्वास ठेवा हो. मी केलेलं काहीच काढत नाही हो, मी फक्त माझं कर्तव्य केलंय. हो 2 मायेचे बोल तरी माझ्या नशिबात असू द्या. येता जाता फटकारायला पाय पुसणं का हो? मला कमीत कमीत माणसासारखी तरी वागणूक द्या. सखू, चुकीच्या ठिकाणी अपेक्षा ठेवू नकोस तू. अगं यांच्या काळजात दगड आहेत, दगड, ज्याला कधीच पाझर फुटणार नाही. चल, खूप सहन केलंस ग तू. अगं इथे तुझी कोणी कोरडी विचारपूस सुद्धा करणार नाही. विश्रांती घे तू. जितकं बोलशील तितका तुलाच त्रास हो. चल. अगं यांच्या काळजात दगड आहेत, दगड. अगं यांच्या काळजात दगड आहेत, दगड, ज्याला कधीच पाझर फुटणार नाही, ज्याला कधीच पाझर फुटणार नाही. जा जा जा, आमच्या काळजात दगडच आहे. काय म्हणे तर यांच्या काळजात दगड आहे, दगड. हे ऐकण्यासाठीच याला जन्माला घातलं होतं. जा तू जा. आता तुम्ही कोणी काही बोलू नका. का रे विठुरे, खा. मला कोणीच समजून खा घेत नाही. मी कुठे कमी पडते म्हणून मला समजून घेत नाही येत का रे? आता मामांची असायला हवे होते, त्यांनी मला नक्की समजून घेतलं असतं. उलट त्यांनी माझी बाजू सगळ्यांना पटवून दिली असती. अहो माझी बाजू घेतात, पण जे मामांची करू शकले असते तसं होत नाही ना रे विठुरे. आम्ही एकटे पडलो. आता जर मामांची असते तर आम्ही असे एकटे नसतो पडलो. सखू, अजिबात एकटं वाटून घेऊ नकोस. संतांच्या तुलनेत आपले कष्ट काहीच नाहीयेत. ज्ञानोबा काय, तुकोबा काय, चोखोबा काय, कुठल्या कुठल्या संघर्षातून गेलेत ठाऊक आहे ना. चोखोबा म्हणतात, उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. परिस्थिती कितीही वाकडी असली ना तरी आपलं अंतःकरण शुद्ध ठेवायला हवं. लोक तुला वाईट म्हणतील, जग तुला दोषी ठरवेल, पण विठुरायाला सगळं ठाऊक असतं. आणि तुझ्यातला तो रस म्हणजे तुझी माया मी ओळखून आहे. म्हणजे हे तुम्ही खरंच म्हणताय की मला बरं वाटावं म्हणून म्हणताय? अजिबात नाही. माझा तुझ्यावरती विश्वास आहे आणि म्हणूनच एक महत्वाचं बाळ मी तुझ्याकडे सोपवणार आहे. हे घे,
हे काय मामांजी? सखू, हा माझा विश्वास आहे आणि तो आज मी तुझ्या स्वाधीन करतोय. यात काय आहे आत्ता विचारू नकोस. जेव्हा या कुटुंबावर खूप वाईट परिस्थिती येईल, जेव्हा तुला वाटेल की आता आपण काहीच करू शकत नाही, तुझे सगळे मार्ग बंद झालेत, तेव्हा हे उघड. तुला तुझा मार्ग नक्की सापडेल. विठुरा, मामांजी म्हणाले होते जेव्हा काहीच मार्ग उरणार नाही तेव्हा हे उघड. आज तीच वेळ आली आहे का? नाही नाही, अजून ती वेळ आली नाहीये. आता तर माझी लढण्याची वेळ. मामांजी प्रत्यक्षात माझ्या जवळ नसले तरी काय झालं, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं शिकवण माझ्या सोबत आहे ना. शिवाय शिवाय आहो पण माझ्या सोबत आहेत. मी लढणार मामांजी, तुमच्या विश्वासासाठी, या घरासाठी मी नक्की लढणार. अहो काय हे पाटील, त्या सखूला तुम्ही सोडलं? कमाल करताय पाटील. ही मनोरमा बाई अत्यंत धूर्त आणि लबाड आहे. तो दिगू बनेल आहे आणि ती सखू ती तर चेटकीणच आहे. तुम्ही या सगळ्यांवरती विश्वास ठेवून त्या पालकांच्या अपेक्षांवर पूर्णपणे बोळा फिरवलाय. कशी मिळणार आहेत मुलं? विसरा आता. त्या आईबापांच्या प्रश्नाची उत्तर आता तुम्हीच द्या. सुभेदार बरोबर बोलताय. काय बरोबर बोलताय? तुम्ही नुसती री ओढा भास्कर बुवा. मोठे विद्वान ना तुम्ही, आणि तुम्ही सुभेदार गावचे मालक असल्याचा आव आणताय, पण दोघे बी विचार न करता बोलताय. हा, सखूला आम्ही सोडलं कारण तिला बांधून ठेवून काय बी फायदा नव्हता. मला सांगा, सखूला जीवे मारणं हा तुमचा उद्देश आहे की मुलांना सुखरूप परत घरी आणणं? अहो, मुलंच यायला पाहिजेत ना. मग सखूला पिंजऱ्यात ठेवून काय बी होत नसतं. तेव्हा आम्ही कानामागून हात घालून घास घ्यायचं ठरवलं. ती आता तिच्या घरी गेली म्हणजे विषय संपला नाही. तर मला सांगा, ती घरी जाऊन समध्यात अदुगर काय करील? काय काय? ती त्याच ठिकाणी जाईल जिथं मुलांना लपवून ठेवलंय, होय की नाही? हो. म्हणजे मारझोड न करता आपल्याला मुलांपर्यंत पोचता येईल की नाही? याला म्हणतात युगत. सखूला मी नुसती सोडलेली नाही. मनोरमाबाईंच्या घराभोवती मी माझी माणसं पाहायला ठेवली आहेत. सखू घराबाहेर पडली रे पडली की माझी माणसं तिचा पाठलाग करणार. असं करायचं असतं काम. तेव्हा आमच्याशी बोलताना नीट विचार करून बोलत जा सुभेदार. आम्ही उगाच पाटील नाही.
शंभूबाया ये. आपण खेळूया. काय खेळायचं? लपाछुपी खेळूया का? मला सांग, कोण लपणार? मामी की शंभूबाई? शंभूबाई की मामी? सांग सांग सांग. मी लपू? मी लपते हा. पकडलं मी. ए सोड त्याला. चेटके सोड त्याला. माझ्या बाळाला हात पण लावायचा नाही. दे ते. खबरदार खबरदार, परत त्याच्या जवळ जरी फिरकलीस तर. त्याची आई अजून जिवंत आहे. डोळ्यात तेल घालून लक्ष आहे माझं, समजलं? चिटकीण मेली आली आहे. अहो वंस ऐका ना, मी काय नाही केलं. अहो वंस ऐकून तरी घ्या. म्हटलं होतं ना, तसंच झालं. चेटकीन माझ्या बाळाच्या मागेच पडलीये. वंस उघडाय होणार. मी खरंच काही नाही केलंय. मी फक्त त्याला खेळवत होते. रडतोय ना तो. वंस तुझ्यामुळेच रडतोय. काय गरज होती त्याला हात लावायची? तुला बजावलं होतं ना शंभूबाळाच्या आसपास पण फिरकायचं नाही म्हणून. हो सासूबाई, पण तो माझ्याजवळच छान राहतो आणि वंसांचा पण बाहेर हलकं होतो ना. अगं, पण तुला काय गरज होती त्याला घ्यायची? नाही सांगितलं तरी लोचटासारखी पुन्हा पुन्हा तेच तेच काय करतेस ग? आणि चेटकिणी जवळ कुठली आई आपलं बाळ देईल? आणि तुझ्या बरोबर शांत राहतो म्हणजे तू शंभूवर पण काहीतरी चेटूक केलं असणार. नाही हो सासूबाई, पण त्याला बाहेर घ्या ना. किती कळवळतोय बघा ना. खूप रडतोय होता. अगं अगं, किती निलाचरी आहेस ग तू. सांगितलं ना तुला नाही म्हणून, तरी घ्या 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 करते. नाही, अशी ऐकणार नाहीस तू. बस झालं. काय करतेस हे? असा क्षणोक्षणी अपमान करायला, टोचून बोलायला सखूला परत आणलायस का तू? त्या यमुनाताईला सांग जरा, त्या शंभूवर जरा जीव लाव म्हणावं, म्हणजे तो मामी मामी न करता तिच्या जवळ राहील. हो, शंभू बाहेर रडतोय. त्याला घेते ना मी शंभूला शांत करते ना. वंसांना सांग ना त्याला इकडे राहायला. उगाच नका रडवू त्याला. यमुने, आण शंभू बाळाला बाहेर. अगं, किती रडवतीयस त्याला? नको का इतकं रडवूस. आण त्याला बाहेर. यमुने, दे शंभूला सखू जवळ दे. येस.